अहिल्यानगर जिल्ह्यात बनावट नोटांची विक्री करून त्या बदल्यात खऱ्या चलनी नोटा घेऊन फसवणूक करणारी टोळी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने सापळा रचत गजाआड केली आहे। त्यांच्याकडून तब्बल 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। 2 दिवसापूर्वी सदर टोळीने कोपरगाव येथे सुमारे 7 लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा दिल्या असल्याचे सांगितल्याने कोपरगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यात इंद्रजित बिभीषण पवार वय 29, दीपक राजेंद्र भांडारकर वय 32 दोघे राहणार शांतीनगर भोसरी तालुका हवेली जिल्हा पुणे, शरद सुरेश शिंदे वय 29 राहणार वरवंडी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत। त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता जितेंद्र ममता साठे राहणार वासुंदे तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर व इतर 4 अज्ञात व्यक्ती असे पसार झालेल्या संशयितांची नावे आहेत। स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस किरण कुमार कबाडी यांनी मिळालेल्या माहितीनुसार बनावट नोटांची विक्री करून खऱ्या नोटा घेऊन फसवणूक करणारी टोळी दौंडकडून अहिल्यानगरकडे एका 4 चाकी मधून येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। त्यानुसार पथकाने मिळालेल्या माहितीनुसार कायनेटेक चौक येथे सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले। त्यांच्याकडून 9,57,000 रुपये किमतीचे भारतीय चलनाच्या हुबेहूब दिसणाऱ्या 500 रुपये दराच्या 12 नोटा व त्याखालील भारतीय बच्चों बँक 500 रुपये असे छापलेले प्रत्येक बंडल मध्ये 100 कागदी नोटा असलेले 12 बंडल तसेच 88 भारतीय बच्चों बँक 500 रुपये असे छापलेले बंडल, त्यातील प्रत्येक बंडल मध्ये 100 कागदी नोटा तसेच 20 भारतीय बच्चों बँक 200 रुपये असे छापलेले बंडल, त्यातील प्रत्येक बंडल मध्ये 100 कागदी नोटा, एक 4 चाकी दुचाकी, 4 मोबाईल असा 1 कोटीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। आरोपींची चौकशी केली असता त्यांनी एक टोळी असून ते नेहमी त्यांच्याजवळ बनावट नोटा बाळगतात। बनावट नोटा खऱ्या असल्याचे भासून आर्थिक व्यवहार करून फसवणूक करत असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे। त्यांनी 2 दिवसांपूर्वी कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथे सुमारे 7 लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा दिल्या असल्याचे सांगितले। आरोपींविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अधिक पुढील तपास अहिल्यानगर पोलीस करीत आहेत। काल आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली की एक बनावट नोटा खऱ्या असल्याच्या भासून किंवा बनावट नोटा देऊन त्या बदल्यात खऱ्या नोटा स्वीकारायच्या आणि त्याच वेळेला तिथं पोलिसांची धाड टाकली असं तर करून दुसरी टीम येऊन त्या लोकांना घेऊन जाणार, अशा पद्धतीने फसवणूक करणाऱ्या टोळीबद्दल इन्फॉर्मेशन मिळाली। त्याप्रमाणे आम्ही कायनेटिक चौकाच्या ठिकाणी सापळा लावला असता आम्हाला एक आर्टिका गाडी आणि एक मोटरसायकल आणि त्याच्यावरील 3 लोक आम्हाला मिळून आलेले आहेत। त्यांना आम्ही ताब्यात घेतलेले। त्यांच्यासोबत इर्टिगा गाडीमध्ये बनावट नोटांचे बंडल्स मिळाले। ते बनावट नोटा म्हणजे ज्या चिल्ड्रन बँकेच्या नोटाचं बंडल ठेवून त्याच्यावर 500 रुपयाची बनावट नोट लावली जाते आणि त्या नोटा समोरच्याला 1 लाखाला 10 लाख अशा पद्धतीने त्या दिल्या जातात आणि त्याप्रमाणे त्या नोटा आणि त्या लोकांना जप्त केलं। त्याच वेळेला त्या अंधाराचा फायदा घेऊन त्यांच्या सोबत असलेली स्विफ्ट गाडी आणि त्यातील इतर 3 आरोपी ते पळून गेलेले आहेत। ह्या 3 लोकांना आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे। या लोकांनी यापूर्वी अनेक लोकांना असं फसवलं असून काल परवाच त्यांनी कोपरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत अशी फसवणूक केल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। तर याद्वारे मी सगळ्यांना आवाहन करतो की अशी जर कोणाची फसवणूक झाली असेल त्यांनी तोफखाना पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा।